नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी तसेच स्कॉलरशिप या परीक्षेसाठी महत्त्वाचा असा गणित या विषयातील आपण संख्येचे विभाजक व विभाज्य यावरील काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब। बघा, संख्येचे विभाजक व विभाज्य यासाठी कसोट्या माहित असणं खूप गरजेचं आहे। मग जवळजवळ आपण 17 कसोट्या म्हणजे ज्या महत्त्वाच्या कसोट्या आहेत अशा 17 कसोट्या आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत, त्यावरील उदाहरणंही पाहिलेली आहेत। तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा, म्हणजे कसोट्या कशा ट्रिक्सने लक्षात ठेवायच्या किंवा कशा ओळखायच्या हे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चला तर मग पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती संख्या दोन अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात कमीत कमी वेळा मांडता येईल। आता बघा, इथे पर्यायामध्ये 36, 30, 40 आणि 50। बघा, पहिल्यांदा 36 चे अवयव। मग बघा, 18 दुने 36, 12 त्रिक 36, 4 नव्वे 36, 6 6 36 आणि 36 एके 36 हे आहेत 36 चे अवयव। किती प्रकारे मांडले आपण? 1 2 3 4 5 5 प्रकारे मांडले। आता 30 आपण गुणाकाराच्या रूपात किती वेळा मांडू शकतो? तर बघा, 15 दुने 30, 3 10 30, 5 सक 30 आणि 30 एके 30। मग किती? 4 वेळा मांडता आलं ना गुणाकाराच्या रूपात। 40 हा अंक बघा, 4 10 40, 20 दुने 40, 8 पंचे 40 आणि 40 एके 40। या पद्धतीने हे 1 2 3 4 हे पण 4 वेळा मांडता आलेलं आहे। आता 50 बघा, 50 एके 50, 25 दुने 50, अजून 5 10 50। मग हे किती? 1 2 3 किती वेळा मांडता आलो? 3 वेळा। बघा, यापेक्षा वेगळं काही अजून मांडता येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा। मग आपल्याला कमी वेळा मांडता येईल कोणता गुणाकार कमी वेळा आलाय? तर बघा, हा 5 वेळा, हा 4 वेळा गुणाकार रूपात मांडला, हा पण 4 वेळा आणि हे 3 वेळा। मग कमी आहे 50, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 50 ही संख्या गुणाकाराच्या रूपात कमी वेळा मांडता आलेली आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 50। दुसरा प्रश्न आहे, 54 या संख्येचे एकूण अवयव किती? आता बघा, एकूण अवयव म्हणजे 54 कोणकोणत्या संख्यांच्या पाढ्यांमध्ये आहे? मग बघा, प्रत्येक संख्या 1 च्या पाढ्यामध्ये असतेच, म्हणून मग 1 हा सगळ्यांचा अवयव आहे आणि ती स्वतः संख्या, हे 2 अवयव तर फिक्स असतात, बाकीचे आपण काढायचे असतात। मग 1 लिहून घेतला। आता 54 ही समसंख्या आहे, म्हणून मग इथे 2 पण येणार आहे, 3 च्या पण पाढ्यात आहेत, 6 ने पण त्याला भाग जातो, परत 9 ने 18, 27 आणि 54। मग बघा किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 किती? 8। मग 54 संख्येचे एकूण 8 अवयव आहेत। मग 8 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, 32 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? बघा, अवयव आणि विभाजक एकच आहेत। आता 32 चे पण आपण काय करूया? विभाजक करूया, म्हणजे 32 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो किंवा 32 कोणकोणत्या संख्येच्या पाढ्यात आहेत? तर मग बघा, 1 ही सगळ्यांचीच विभाजक किंवा अवयव आहे, हे मी आत्ताच सांगितलं। मग 32 चे फॅक्टर बघा, 1 च्या पाढ्यात आहे, 2 च्या पण पाढ्यात आहे, 4 च्या पण पाढ्यात आहे, 8 च्या पण पाढ्यात आहे, 16 दुने पण 32 आणि 32 एके 32 म्हणजे ती स्वतः संख्या। आपल्याला सांगितलं हे विभाजक आणि विभाजकांची आता बेरीज करायची आहे। मग बघा, या प्रत्येकाची आपण काय करूया? इथे बेरीज करूया। बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 8
15, 15 आणि 16 31 आणि 31 आणि 32 यांची बेरीज येते 63. मग या सगळ्या विभाजकांची बेरीज आहे 63. मग 63 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याच पद्धतीने आपण या प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. 40 ची 5वी विभाज्य असून संख्या 30 ची 7वी विभाज्य संख्या यांची बेरीज किती. आता बघा 40 ची 5वी विभाज्य संख्या असून हे मी खोडलेलं आहे. 40 ची 5वी विभाज्य संख्या आणि 30 ची 7वी विभाज्य संख्या. आता नेहमी मी सांगते की विभाज्य म्हणजे अवयव. आता इथे काय 4 ची म्हणजे काय गुणाकार. मग आपल्याला कोणती संख्या काढायची आहे तर 40 ची 5वी. मग 40 ची 5वी म्हणजे 4 ची म्हणजे गुणाकार. मग ची च्या जागी मी गुणाकाराचं चिन्ह मांडलेलं आहे या पद्धतीनं. आणि काय सांगितले 30 ची 7वी विभाज्य. मग 30 ची म्हणजे 30 गुणिले 7 या पद्धतीने. मग बघा 4 पंचे 20 आणि हा एक शून्य इथे. 7 त्रिक 21 आणि हा एक शून्य इथे. त्यांची बेरीज सांगितली. मग यांची आपण बेरीज करूया या पद्धतीनं. 0 अधिक 0 0 0 अधिक 1 1 2 आणि 2 4. आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती आले 410. या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 410. पुढचा प्रश्न बघा. 4 फुली 4 फुली ही संख्या 15 ची विभाज्य असून फुलीच्या जागी समान अंक आहे तर फुलीच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असेल. आता बघा ही संख्या जी कोणती आहे ती 15 ने विभाज्य आहे. आता 15 ची कसोटी इथे आपल्याला लागू करायची आहे. मग 15 ची कसोटी काय तर बघा सगळ्या कसोट्या मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपल्याला प्रत्येक कसोटी एक्सप्लेन करून दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न सोडवायला मदत होणार आहे. आता इथे मी सांगते 15 ची कसोटी म्हणजे ज्या संख्येला 3 बघा 15 कितीचे फॅक्टर पडतात 3 आणि 5 मग 15 ची कसोटी म्हणजे ज्या संख्येला 3 ने पण भाग गेला पाहिजे आणि त्या संख्येला 5 ने पण भाग गेला पाहिजे तेव्हा ती 15 ची कसोटी लागू होते. म्हणजे त्या संख्येला म्हणजे ज्या संख्येला 3 ने पण भाग जातो 5 ने पण भाग जातो त्या संख्येला 15 ने पण पूर्ण भाग जातो. म्हणजे ती संख्या 15 ने विभाज्य संख्या आहे. आता बघा 3 ची कसोटी काय. आता आपल्याला माहिती आहे आपण 5 च्या कसोटीकडे जाऊया. आधी सोपी असते. इथे एककाच्या ठिकाणी संख्या सांगायची आपल्याला. दोन्हीकडे समान अंक आहे. पहिला आपण इथले घेऊया. 5 ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतात त्याला 5 ने भाग जातो. मग हे उत्तर येणार नाही आणि हे पण येणार नाही कारण 5 च्या कसोटीमध्ये हे दोन्ही बसत नाहीत. फक्त 0 आणि 5 बसतात. आता आपण या दोघांपैकी आपलं एक उत्तर कन्फर्म आहे. मग आता 3 ची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची. त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 15 ने भाग जाणार आहे. मग बघा जर मी इथे 0 ठेवला इथे पण 0 तर 4 अधिक 0 4. बघा या पद्धतीने मी जर ठेवलं स्टारच्या जागी मी 0 ठेवलं तर यांची बेरीज येते 8. 3 ने 8 ला भाग जात नाही त्याच्यामुळे हा अंक येणार नाही. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5. बघा इथे जर मी 5 ठेवला आणि इथे पण 5 ठेवला तर बघा 4 आणि 5 9 आणि 4 आणि 5 9 9 आणि 9 18. मग 18ला 3 ने भाग जातो 3 सक 18. मग बघा 5 इथे ठेवल्यामुळे 5 ची कसोटी लागू होते. यांची बेरीज 18 येते म्हणजे 3 ने पण भाग जातो. म्हणजे या पूर्ण संख्येला 15 ने भाग जातो. म्हणजे ही संख्या 15 ने विभाज्य आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे फुलीच्या जागी 5 हा अंक योग्य आहे. बघा या पद्धतीने आपण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं एक गणित या उदाहरण या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेलं आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.